पर अगर आप ध्यान दें तो आप इस करजत तहसील के टॉप मोस्ट कमेंटेटर बन सकते हो। जिस तरह समीर सोमणे, संदीप बोराडे जिस तरह बन चुके हैं, उनके नक्शे कदम पर आपके चलने के पद चिन्ह मुझे नजर आ रहे हैं। लेकिन फिलहाल ये मुकाबला अब जारी होने जा रहा है। ममदापुर और तमनात दोनों तरफ बहुत ही बेहतरीन क्रिकेट रजनियों का आयोजन किया गया था और स्ट्राइकर एंड पर तेजस और वैभव, तमनात की बैटिंग है और टॉस जीता ममदापुर, जिन्होंने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। आज की रात आरके जेके ट्रॉफी 2019 के लिए एक शानदार रात होगी। दूसरी रात करजत की बेहतरीन टीमें हमें नजर आ रही है। सांधई टीम शायद आयोजन करता होने की वजह से खेल नहीं रही है। ये अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट बॉल के जरिए खाता खुल चुका है। टीम तमनात का बाएं हाथ के बल्लेबाज तेजस और वैभव दाएं हाथ के, बाएं और दाएं का कॉम्बिनेशन हमेशा हमें याद दिलाता है सौरव गांगुली सचिन तेंदुलकर की जोड़ी का, जो हमेशा भारतीय इंटरनेशनल लेवल पर जिन्होंने अच्छा काम किया। सिंगल जरूर मिला, अंपायर का इशारा आना जरूरी, लेकिन कुछ नहीं इशारा, इसका मतलब ये बल्ले से आया। शॉर्ट फाइन लेग क्षेत्र पर लेग बाइस, तो इशारा कीजिए। अगर आपका इशारा ना हो तो ये बल्लेबाज के खाते में लिख दिया जाएगा। वैभव थेर और नितेश भोयल अंपायर की भूमिका निभाते हुए अब गेंदबाज राइट आर्म राउंड द विकेट आ चुके हैं। मोहन प्यारे, देखना ये होगा ये कितने प्यार से गेंदबाजी करती है अपनी टीम ममदापुर के लिए। राइट आर्म राउंड द विकेट, बैक फुट पर गए, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, क्रिकेट की खूबसूरती नजर आई। वैभव के बल्ले से शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए बैक फुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। 5 पर 6 पर आता हुआ टोटल, 6 पर आता हुआ ये टोटल। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, ये बैक टू द बॉलर, गेंद को फील्ड किया गया, डॉट गेंद की समाप्ति हुई और उस डॉट गेंद की वजह से रुकावट टोटल वहीं पर ममदापुर के अगेंस्ट तमनात खेल रही है 6 पर। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले, आज की रात का ये आखिरी पहले दौर का मैच है। एक रन तो जरूर मिला मुंबई इंडियंस के खिलाफ। 5 विकेट जा चुके हैं सीएसके चेन्नई सुपर किंग्स और उनके कैप्टन कूल धोनी के पारी का अभी अंत हो चुका है। जो आईपीएल की जानकारी रखना चाहते हैं, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पहला ओवर राइट आर्म राउंड द विकेट, ये अच्छी गेंद थी, नीचे डाली गई थी, उसे खोद कर निकाला बाएं हाथ के बल्लेबाज तेजस ने, जिन्होंने अपना खाता खोला इस सिंगल के साथ, और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 8 रन। स्कोरर काफी अच्छे हैं और टेनिस क्रिकेट .in की काफी अच्छी क्लियरिटी मैं कल रात देख रहा था। संतोष नानेकर की ये खोज, हमेशा मैं कहता हूं कि 10-15 साल पहले किसी ने सोचा भी नहीं था कि टेनिस क्रिकेट भी यूट्यूब के जरिए या फिर किसी भी माध्यम से लाइव लोगों के घर घर में देखा जाएगा, लेकिन ऐसा होता हुआ नजर आ रहा है। संतोष नानेकर की ये खोज, उसके बाद कई वेबसाइट काम कर रही है कई अच्छी क्लैरिटी के साथ, लेकिन हमेशा दुनिया पहले का नाम लेती है बोराडे, क्योंकि इस प्रतियोगिता को वर्ल्ड कप क्यों कहा जाता है, शुरुआत यहीं से हुई थी। और चांद पर पहला कदम किसने रखा? नील आर्मस्ट्रांग। बाकी लोगों ने कई कदम रखे लेकिन उसे भूल गए लोग। लेकिन सांधई को करजत टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप क्यों माना जाता है? यहां से शुरुआत होती है, क्योंकि दुनिया हमेशा नंबर 1 की पोजीशन को मानती है और वो नंबर 1 की पोजीशन क्रिकेट रजनी में पाई है आरके जेके ने, यानी कि आरके जेके ट्रॉफी 2000 जो 19 7वां पर्व है 7 साल पहले। टीम का टोटल 8 रन और ये जो डायरे साहब हमारे कमेंटेटर, उनकी ये शायद पहली क्रिकेट रजनी है, आपकी वजह से उन्हें मौका मिला है और मैं तो कहूंगा सांधई की वजह से भी मौका मिला है, लेकिन इस मौके पे वो लोग खरे उतरे हैं। जिस तरह से उनकी कमेंट्री मैंने सुनी, काफी अभ्यासपूर्ण कमेंट्री थी, कई बाहर की जानकारी भी उन्होंने मैच के दौरान लोगों को दी और ये मुझे काफी अच्छा लगा।
मुझे भी ये पता नहीं था कि मिक्स मैच खेला जाएगा महिला और पुरुषों के बीच, और ये जानकारी उन्होंने जब दी तो मुझे काफ़ी अच्छा लगा। इंटरनेशनल लेवल की जानकारी देनी जरूरी है जो लोगों को पता ना हो। लेकिन अगर मैं बोलूं सचिन तेंदुलकर ने 100 सैकड़े अपने करियर में लगाए तो ये सब लोगों को पता है। जानकारी ऐसी दो जो लोगों को पता ना हो। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ मैं बोलने वाला था कि ये पहला झटका मिला टीम तमनाथ को, लेकिन ऐसा हुआ नहीं है। यही तो क्रिकेट है, इस खेल का नाम है उलटफेर। और इसीलिए एक अकेली गेंद, उसके पीछे 22 खिलाड़ी, और उन 22 खिलाड़ियों के पीछे ये दीवानगी की तरह चाहने वाले उनके दर्शक जो साफ नजर आ रहे हैं मैदान के चारों तरफ। हाँ, दो अंपायर वो तो परमेश्वर है, क्योंकि हमेशा हम कहते हैं ना कि मुंह से निकली हुई बोली और बंदूक से निकली हुई गोली और अंपायर की उठी हुई उंगली, इसका कोई तोड़ नहीं होता। क्योंकि मुंह से निकली हुई बोली आप वापस नहीं बुला सकते, तीर से निकला हुआ कमान, कमान से निकले हुए तीर को भी आप वापस नहीं बुला सकते। लेकिन ये देखिए रनआउट के तौर पर खतरा आजमाया था, एक चिकी सिंगल पूरा किया, रन किस तरह से भी आए, स्कोर बोर्ड के ऊपर रन आना जरूरी, और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 11 रन, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। हेलो 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 हेलो। और इस गेंद को खेला शॉर्ट थर्ड मैन से, चीरती हुई गेंद जा रही है, ट्रैवल हो रही है आउटफील्ड काफी तेज। देखिए इस साल मैदान के लिए काफी कठिनाई। अमर कोलंबे से जब मैंने बात की, आपकी टूर्नामेंट फला जगह पे होती थी, इस ये नया ग्राउंड है, इसकी वजह क्या है, तो उन्होंने कहा थोड़ी सी परेशानी, थोड़ी सी दिक्कत हमारे सामने आई। 7वें साल में ऐसा लगा कि हम ये टूर्नामेंट रखे या ना रखे, फिर भी हमने हौसला नहीं छोड़ा, और बुलंद हौसले के साथ हमने एक नया ग्राउंड बनाया। और ये देखिए उस ग्राउंड से भी बेहतर ये ग्राउंड है, उस ग्राउंड से भी बेहतर इन्होंने ग्राउंड बनाया। क्योंकि इस साल जिस प्रतियोगिता में रिकॉर्ड ब्रेक क्राउड था, मंगेश पाटिल उप सरपंच ट्रॉफी 2019 खानाओं की प्रतियोगिता में, आपने देखा होगा आखिरी रात में रिकॉर्ड तोड़ क्राउड था यूट्यूब के जरिए, 70 स्पोर्ट्स के जरिए। उनके लिए भी हमने एक सुझाव दिया था कि आप ग्राउंड को बदलिए ताकि यूट्यूब पर लोगों को नजारा देखा जाए आपकी प्रतियोगिता का। और उन्होंने ग्राउंड बदला और ऐसा नहीं किया, काफी बेहतरीन किया, और उसी तरह ये ग्राउंड है। काफी बेहतरीन स्ट्रोक खेला गया, और ड्राइव हमें नजर आया डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर, गेंद ट्रैवल हो रही है, 3 रन दौड़े गए, और इन 3 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए नजर आ रहे हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद मैंडेटरी पावर प्ले हट चुका है। तमनाथ ने अच्छी बल्लेबाजी की है। तमनाथ के लिए मैं यही बात कहना चाहूंगा, तेजस और वैभव जिन्होंने विकेट नहीं खोया, हालांकि 2 ओवर की समाप्ति के बाद मैंडेटरी पावर प्ले के ओवर की समाप्ति के बाद कोई भी टीम ये चाहती है उनके प्रारंभिक बल्लेबाज अगर क्रीज पर रुके हो तो 25 प्लस रन स्कोरबोर्ड के ऊपर आना जरूरी, लेकिन 19 आए तो सही है। पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 11। लेकिन तमनाथ के लिए एक बात अच्छी है कि ये रन जो आए हैं वो है बगैर नुकसान, और ये जब बगैर नुकसान वाली बात होती है तो काफी अच्छा होता है। नुकसान सहा आर के और जेके ने, लेकिन नया ग्राउंड वो लेकर आए, नया क्रिकेट का कारवां लेकर आए। लेकिन 7वें साल में वो संदीप बोराड़े, एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, आर के और जेके डरे नहीं बल्कि डटकर उन्होंने इस प्रतियोगिता को रखा और लोगों के सामने इस वर्ल्ड कप को पेश किया। टीम का टोटल 19, 19 स्कोर कार्ड के ऊपर। हेलो
और ये देखिए रिवर्स स्वीप दागने की कोशिश, सीधे बल्ले से ये लेग स्टंप के बाहर थी। अंपायर का बट बॉल का इशारा, मुझे लगा कि दाएं हाथ के बल्लेबाज वैभव शायद स्ट्राइकर एंड पर थे, लेकिन स्ट्राइकर एंड पर थे तेजस। ये होता क्यों है, एक जैसी जर्सी और हमारा ध्यान अगर इधर उधर भटके तो ऐसा जरूर होता है। लेकिन ये गेंद खराब गेंद थी, लेग स्टंप पर थी। पहले दो गेंदबाजों ने इतना अच्छा किया, उसके बाद प्रवीण आए, लेकिन रायगढ़ में प्रवीण नाम का जादू क्रिकेट की दुनिया में हमेशा चलता हुआ नजर आया। रायगढ़ के रॉस टेलर, प्रवीण गरत, जासई के प्रवीण गरत, पापड़ी का पाड़ा के प्रवीण गरत, जो दर्शकों की दिग्गा में रहकर भी वह कैच के 11,000 रुपए जिन्होंने जीते थे कैच पकड़कर चक्के का। तो ये रिकॉर्ड है प्रवीण नाम का जादू का। और ये प्रवीण क्या कर रहे हैं, लेग स्टंप पर गेंद कर रहे हैं, ऐसा नहीं होना चाहिए। अगर इसी तरह ये अगर करते रहेंगे तो प्रवीण नाम का जादू ही खत्म होगा। हाँ, कमेंट्री में तो है हमारे प्रवीण टेम्बे, प्रवीण गायकर, बेहतरीन दोनों हिंदी के कमेंटेटर मशहूर है। फिर से एक बार देखिए लेग स्टंप के बाहर ये गेंद, अंपायर फिर से एक बार जमीन से हाथ समांतर करते हुए नजर आए। व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये लटक गए बाएं हाथ के बल्लेबाज, लेकिन लिया नहीं। वेल जज, कैच जो होना चाहिए था वैसा होता हुआ नजर नहीं आया। 2 रन जरूर मिले और तीसरे ओवर की इस गेंद के ऊपर, और इन 2 रनों के साथ तेजस पहुंचे अपने 13 के योगदान पर। तो टीम का टोटल पहुंच चुका है 27 के योगदान पर। छोड़ा हुआ कैच बहुत कुछ कह सकता है टीम ममदापुर के लिए। और ये देखिए ये फिर से एक बार लटक गए और ये आसान सा कैच लॉन्ग ऑन के ऊपर लपक लिया और तमनाथ के पहले विकेट का पतन तेजस के पारी का अंत हुआ नजर आया। और ममदापुर की बात मैंने छेड़ी थी, कल की रात मैंने उनकी क्रिकेट रजनी देखी थी और वहां पर एक बेहतरीन कमेंटेटर मुझे नजर आए थे हिंदी के, कबीर अख्तारी, जिनसे हमने बातें भी की थी नीचे ग्राउंड पर। उन्होंने कहा व्यक्तिगत व्यस्त होने के कारण मुझे कमेंट्री में ज्यादा शौक से मैं करता हूं, लेकिन उतना ज्यादा व्यस्त में नहीं रहता। लेकिन उनकी कमेंट्री की लेवल जो मैंने सुनी ना, मैं तो कहता हूं उन्हें व्यस्त रहना चाहिए उस क्षेत्र में, क्योंकि नाम भी होगा और आजकल इतनी प्रतियोगिताएं हो रही है, पैसे भी मिलेंगे और बहुत ज्यादा दोस्त भी बनेंगे। इस क्षेत्र में मैंने क्या किया, इस क्षेत्र में मैंने सबसे ज्यादा दोस्त बनाए। ये क्षेत्र ऐसा है जहां पर दोस्तों की कमी नहीं है आपके लिए। गेंदबाज प्रवीण, तीसरा ही ओवर चल रहा है और ये देखिए अंदर आती हुई गेंद ऑफ ब्रेक डाली गई थी। टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई, बल्लेबाज को ऐसा लगा कि ये बाहर की तरफ निकलेगी और व्हाइट बॉल मिलेगी, लेकिन ऐसा हुआ नहीं है। यही तो इस खेल का दस्तूर है, जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है और जिसके बारे में सोचा होता है वैसा होता नहीं है। ऑन साइड के ऊपर स्ट्रोक प्ले को खेला क्रॉस द लाइन, 1 रन तो जरूर मिला। बल्लेबाज वैभव ने स्ट्रोक को खेला था, सिंगल जरूर मिला। 28 पर आता हुआ टोटल, 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी तेजस। 9 गेंदे 13 रन, जिसमें एक बेहतरीन बाउंड्री शामिल थी। बेहतरीन कहने के बजाय मैं तो कहूंगा मिसफील्ड की वजह से वो बाउंड्री मिली थी। एक ही रन मिला। पिछले 4 सालों से ये स्कोरिंग कर रहे हैं ऋषिकेश कोलंबे। देखिए टैलेंट कूट कूट के भरा हुआ है इस सांदई में। शांताराम कोलंबे जैसे बाएं हाथ के बल्लेबाज, जिनकी कर्जत प्रीमियर लीग में मैंने एक ऐसे मुकाबले में बल्लेबाजी देखी थी कि वो मुकाबला ऐसा लगा था कि उनकी टीम हारेगी, लेकिन आखिरी क्षणों में उन्होंने उस मुकाबले में एक ऐसा खेल खेला कि उस टीम को जितवाया था। उस टीम का नाम तो मुझे याद नहीं रहा, लेकिन काफी बढ़िया बल्लेबाजी की थी बाएं हाथ के बल्लेबाज शांताराम कोलंबे ने। वही कई ऐसे टैलेंट है इस नितेश भोईर जैसे खिलाड़ी, वैभव भोईर, अतीश कोड़ी, विश्वास थेर जैसे खिलाड़ी। लेकिन मैं तो ये जरूर कहना चाहूंगा सांदई टीम को फिर से एक बार अपनी उस पोजीशन को पाना है, तो जो कुछ मन मुटाव हुए हैं उनकी टीम में, उसे भुलाकर फिर से एक यूनिट बनकर उन्हें खेलना होगा।
करजत तहसील में जो नाम, वो दहशत जो इससे पहले आपकी थी, उस दहशत और उस नाम को अगर दोबारा आपको पाना है तो कई ऐसे खिलाड़ी जो नाराज हैं, उन नाराज खिलाड़ियों को मनाकर फिर से एक बार एक यूनिट होकर खेलना होगा, तब जाके आपका वो पुराना नाम, पुराना रुतबा और पुरानी दहशत जो आपने करजत तहसील में बतौर क्रिकेट फैलाई है, वो दोबारा हासिल कर सकते हो। टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद 29, लगभग 10 की औसत, 29 तमनाथ, 29 स्ट्राइकर एंड पर राकेश। गेंदबाज मोहन जिन्होंने पहला ओवर किया था, चौथे ओवर के लिए उन्हें लेकर आए हैं कप्तान। राइट आर्म राउंड द विकेट। मोहन की इस गेंद को अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। व्हाइट बॉल का इशारा। 30 पर आता हुआ टोटल। 10 की औसत से अब रन आ चुके हैं प्रति ओवर। 10 की औसत से तमनाथ के रन बन चुके हैं। तमनाथ एक ताकतवर टीम मानी जाती है करजत तहसील में। करजत तहसील में कई टीम्स का मैंने खेल देखा है, हालांकि 3-4 सालों से मैं इतना करजत तहसील के क्रिकेट के बारे में उतना अच्छा जानता नहीं हूं, लेकिन 3-4 साल पहले कड़बोली एक ऐसी टीम थी जो काफी हावी थी। दशरथ जो उनके कप्तान थे, और ग्रामीण लेवल पर वो टीम काफी अच्छा कर रही थी 3-4 साल पहले। ये डॉट गेंद आई, रुकावट, टोटल वहीं पर 30 रन। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी राकेश ने। चौथा ओवर चल रहा है। चौथे ओवर की ये लीगल पहली गेंद मानी जाएगी, क्योंकि इससे पहली वाली गेंद थी व्हाइट बॉल। और ये देखिए, ये लटक गए गेंद हवा में, कैच होने की संभावना, लेकिन खराब फील्डिंग हो रही है टीम ममदापुर की। फील्डिंग डिपार्टमेंट आपका अच्छा होना जरूरी है, क्योंकि इंटरनेशनल लेवल पर जब जॉन्टी रोड साउथ अफ्रीका टीम में शामिल थे, उस वक्त अगर आपको 250 रनों का पीछा करना है तो बैटिंग करने वाली टीम ये समझती थी कि हमें 270 का पीछा करना है, क्योंकि पहले से ही 20 रन बचाने की ताकत रखते थे जॉन्टी रोड्स बतौर फील्डर। तो फील्डिंग डिपार्टमेंट का होना जरूरी है, क्योंकि क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर इस 13 रन के कारण। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर, और ये देखिए दर्शकों का जोश जो अपने खिलाड़ियों की हौसला अफजाई कर रहे हैं, चाहे वो सपोर्ट कर रहे हो तमनाथ को या चाहे सपोर्ट कर रहे हो ममदापुर को, लेकिन उनका जोश हमें कायम नजर आ रहा है। जिस तरह हमेशा जोशीले आवाज में संदीप बोराडे की कमेंट्री होती है, उसी तरह दर्शकों में हमें जोश नजर आ रहा है। जिस तरह एक अभ्यास होता है समीर सोमणी की कमेंट्री में, और जिस तरह डायरे की कमेंट्री मुझे काफी अच्छी लगी। ऑफ द माइक मैं आपको एक बात जरूर बताना चाहूंगा कि इसे कैसे पॉलिश करना है, लेकिन एक रन जुड़ता हुआ और इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 35 रन। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। राइट आर्म राउंड द विकेट मोहन, लेकिन क्या खूब खेला, गेंद काफी तेज। ये क्या हो रहा है, ममदापुर के फील्डर शायद आज कुछ फील्डिंग कोच से कुछ सीख के नहीं आए हैं। 1 की जगह 2 दे रहे हैं, 2 की जगह 3 दे रहे हैं, यानी कि ना दिवाली, ना ईद, ना दशहरा, ना क्रिसमस बोनस बांटा जा रहा है। ऐसा नहीं होता क्रिकेट में। सामने वाली टीम को अगर आपको हराना है, और ये विकेट मिलता हुआ नजर आया बल्लेबाज वैभव के पारी का अंत हुआ, जिन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही थी। तमनाथ को मिलता हुआ ये दूसरा करारा झटका। तेज हवाएं बह रही है इस ग्राउंड के ऊपर। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। 37 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। लगभग 9.25 के औसत से 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तो बिल्कुल आरके ट्रॉफी 2019 करजत टेनिस क्रिकेट की ये क्रिकेट रजनी, जिसे वर्ल्ड कप माना जाता है। करजत क्रिकेट रजनियों में हमारे अजीज दोस्त अमर कोलंबे
शांताराम कोलंबे, इनकी वजह से आज की रात हमें यहाँ पर आना पड़ा 3 साल के बाद, क्योंकि पिछले साल इनका निमंत्रण जरूर था, लेकिन इसी तारीख में इनकी प्रतियोगिता की तारीख में हाल की प्रतियोगिता थी और मैं आ नहीं पाया था। लेकिन इस साल बिल्कुल खाली समय था और दर्शकों से रूबरू होना मैं हमेशा हमारी जिम्मेदारी समझता हूं। लेकिन टीम का टोटल आ चुका है 37। आखिरी ओवर, ये काफी खराब गेंद थी। 6 स्टंप भी होते तो अंपायर हमारी तरफ घूमते और व्हाइट बॉल का इशारा करते। जो ओवर की शुरुआत की थी ममदापुर के गेंदबाज दीपक ने, स्ट्राइकर एंड पर अगर हम देखें तमनाद की तरफ से राकेश, जो निजी 5 के योगदान पर खेल रहे हैं, सिंगल डबल्स और 2 सिंगल्स और 1 तिहरा रन के साथ। और इस गेंद को देखिए, 1 रन तो जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश। 40 पर आता हुआ टोटल, विकेटें जा चुकी हैं 2। लेकिन मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों को अच्छा खेलना होगा। युवराज सिंह ने अपने फॉर्म को दर्शाया है मुंबई इंडियंस की तरफ से खेलते हुए। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना। 1 रन तो जरूर आया, दूसरे रन की चुराने की कोशिश कामयाबी, और इस दूसरे रन के कारण टीम का टोटल बढ़ता हुआ 42 रन। ऋषिकेश कोलंबे हमारे साथी कमेंटेटर। चेन्नई सुपर किंग्स खेल रही है 115 पे 7 और उन्हें रन बनाने हैं 13 गेंदों में 56। 170 का उन्हें 171 रनों का उन्हें शायद पीछा करना है। लेकिन ये गेंद हवा में कैच होने की संभावना। जाल ही फटा हुआ है आज ममदापुर का। ऐसा जाल वो लेके नहीं आए जिस जाल में वो विकेट निकाल सके। ये 3 रन मिले जहां पर 1 भी रन नहीं था। कैच आसान था, लेना चाहिए था। क्रिकेट में एक परिभाषा है, पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन एक और परिभाषा है, छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। देखिए ऐसे कैच छोड़े नहीं बल्कि लिए जाते हैं। अगर करजत तहसील की एक ऐसी प्रतियोगिता में आप खेल रहे हो जिसे जीतना हर करजत टीम का सपना हो, तो ऐसे में ऐसे कैच छोड़े नहीं बल्कि संदीप बोराड़े भी मुझसे कह रहे हैं कि लिए जाने चाहिए। अंपायर्स का व्हाइट बॉल का इशारा। टीम का टोटल 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर चल रहा है और आखिरी ओवर कर रहे हैं गेंदबाज दीपक। ये देखिए, ये अच्छी गेंद थी, लेकिन ऐसा लगा मुझे कि ये भी अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा किया, क्योंकि थोड़ा देर कर गया अंपायर। इस वजह से मुझे लगा अच्छी, क्योंकि अंपायर काफ़ी नज़दीक रहते हैं, उन्हें पता होता है। हम काफ़ी दूर रहते हैं। tenniscricket.in के कैमरे भी काफ़ी नज़दीक से इस मैच को कवर कर रहे हैं। उनके टेक्नीशियंस, उनका भी नाम आना ज़रूरी है। गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र पर गई। 1 रन तो ज़रूर मिला। डायरेक्ट हिट करने की कोशिश और ये आउट। और इस 1 के साथ टोटल बढ़ता हुआ 48 रन। देखिए विकेटें जरूर गई है तमनाद की, लेकिन जिस तरह भड़वड़ के खिलाफ बीड ने 38 रनों का बचाव किया, 37 बनाए 30 गेंदों में, और जो गेंदबाजी की हुई बाएं हाथ के गेंदबाज नितिन ने, और बतौर मैन ऑफ द मैच बने। 2 ओवर में 11 रन देकर 4 विकेटें जिस तरह से उन्होंने हासिल की, यानी कि लो स्कोरिंग मैच भी बनाया जा सकता है अगर आपके पास अच्छे गेंदबाज हो तो। और जीता जागता आज की रात का उदाहरण है भड़वड़ बनाम जो बीड का मैच हुआ था। महज 37 बने थे 37 पहले सत्र में, और उसके बाद नितिन के 2 ओवर, उनके भाई का 1 ओवर। हालांकि दूसरे ओवर में जरूर गेंदबाज को, जयवंत को मार मिली थी 11 रनों की, लेकिन जिस तरह से वो मैच खेला गया था गेंदबाजों द्वारा, जिस तरह से एफर्ट दिखाया गया था देवा भोईर की, और ये ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी। मुझे ऐसा लगा, कई लोगों को भी ऐसा लगा, लेकिन देखिए
ये 6 भी जा सकता था, लेकिन देखिए उस 6 जा सकता था, लेकिन हवा का झोंका जो था हमारी दिशा से सामने वाले छोर पर जा रहा था, उल्टा था, और उस वजह से गेंद बाहर जाने के बजाय हवा में ही लटकती रही और उसका फायदा मिला टीम ममदापुर के फील्डर्स को और एक और विकेट का पतन हुआ। टीम का टोटल 48 ही टोटल है और इस ओवर की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर में 49 की दूरी। तो संदीप बोराडे साहब, संदई टीम के बारे में मैंने कहा था इनकी वो ऐसी दहशत कैसर तहसील में मैंने पिछले 3-4 सालों से देखी है, लेकिन इस साल मुझे वो दहशत नजर नहीं आई। जरूर मैं इन्हें कहना चाहूंगा शांताराम कोलंबे जैसे आक्रामक बल्लेबाज जो कर्जत प्रीमियर लीग में मुझे इन्फॉर्म तो जरूर नजर आए, लेकिन उसके बाद ऐसे एक भी पारी सुर्खियों में नहीं रही। व्हाट्सएप के ऊपर हमारे जो कमेंटेटर है मयूरेश कदम और समीर सोमने हमेशा डालते रहते हैं कर्जत क्रिकेट के अपडेट्स, वहां पर शांताराम कोलंबे का नाम हमें नजर नहीं आया। खुद तो फॉर्म में उन्हें आना ही होगा, वो दहशत अगर दोबारा वापस लेनी है तो। लेकिन जो खिलाड़ी कुछ मन मुटाव करके इस टीम से रुखसत हो चुके हैं, एक यूनिट का होना जरूरी है, क्योंकि क्रिकेट तभी जीता जा सकता है कि आप एक साथ एक यूनिट के साथ खेले। इस सवाल के साथ मैं आपसे कहना चाहूंगा टीम का टोटल आ चुका है 48 जीत के लिए 49 रनों की जरूरत। इस सवाल का क्या जवाब देंगे आप? क्या एक यूनिट खेलना जरूरी है? इस सवाल के साथ हम चलते हैं दूसरे सत्र में संदीप बोराडे के साथ। हॅलो, धन्यवाद प्रवीण दुगाडे, चांगला प्रश्न छेडला तुम्ही. परंतु जर विचार करायला गेला, तुम्ही सांगत होते चांदाई संघाचं नाव एक लौकिक आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु नक्कीच सांगायला प्रत्येक दिवस कोणी राजा होत नाही तर प्रत्येक दिवस कोणी भिकारी होत नाही. सांगायचं आलं तर कोणी भिकारी राजा व्हायला वेळ लागत नाही आणि कधी राजा असतो तर भिकारी व्हायला वेळ लागत नाही. चांदाई संघाचे सुद्धा ते दिवस नव्याने सुगीचे होतील यात शंका नाहीये. जाऊया मैदानाकडे. ममदापूर वर्सेस तमना त्यांच्यातील लढत आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेला अगोदरच्या मॅचकडे थोडं कॉन्सन्ट्रेट दोन्ही संघाला करावं लागेल. खऱ्या अर्थाने तमना संघाला ते करणं खूप गरजेचं आहे, कारण विचार केला धावांच्या डोंगराचा तर मी अपेक्षापेक्षा जर विचार करूया, कारण तमना संघाला ही धावसंख्या त्या मानाने अपुरी आहे. खऱ्या अर्थाने जिथे आपण पाहिलं जे फलंदाज मात्र उत्तमरित्या कामगिरी करत होते ते फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना झाले. तेजस असेल, वैभव आपण पाहिलं, राकेश असेल, ज्यांच्यावरती संपूर्णपणे मदार होती तमना संघाची, ज्यांच्याकडे ती ताकद क्षमता आहे की चांगली फटकेबाजी करण्याची, परंतु ती ताकद क्षमता आज ममदापूरच्या संघाने जरा हिरावून घेतली आहे. परंतु अगोदरच्या सामन्याकडे जर मुक्पे वर्सेस बीड यांच्यातली जी बीड वर्सेस बडवाल यांच्यातील लढत जर आपण पाहिली तर त्याच्यावर मात्र काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. कारण कसं आहे, मैदान आहे, कालची रजनी जर तुम्ही पाहिली असेल तर सगळ्यात मोठा कौल राणेपिकीच्या कौलावरती होता. कंपल्सरी जरी चेसिंग इथे असला आणि त्या कंपल्सरी चेसिंगला धरून मात्र आपला निर्णय काय घ्यायचा आहे, मैदानाची बाजू कोणत्या बाजूनी आहे, जसं म्हटलं जातं जिकडे वारा तिकडे मारा, जसं हवेचं रूप बदलावं तसं आपलं खेळ सुद्धा बदलावा लागतो. इथे तर तोच विचार करून सध्या मैदानात आपला नाणेफेकीचा कौल कोणत्या क्षणाला घ्यायचा आहे आणि तो निर्णय कोणता आहे हे महत्त्वाचं आहे. जाऊया सध्या मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो गोलंदाज अक्षय. सलामीची जोडी आपण पाहतोय मोहन पारधी आणि बबलू यांच्या स्वरूपात. सुंदर फटका मोहन पारधीच्या फळीमधून. हो हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बाल बचावले ते मात्र बबलू. खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेला अतिघाई आणि संकटात जाई, कारण पहिला चेंडू होता त्याला जज करणं खूप गरजेचं होतं, परंतु तिथे मोहन पारधीने हलक्याशा हाताने चेंडूला पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न मोहन पारधीला सही सलामत घेऊन गेला, परंतु बबलूला मात्र संकटात टाकत होता. जर बरोबर नेम लागला असता तर बबलूला मात्र या मैदानावरतून पहिल्याच चेंडूवरती परतावं लागलं असतं असं, परंतु अक्षयच्या गोलंदाजीचं मात्र कौतुक करेल.
सुंदर असा फटका, हे पहा कसं होत आहे, परंतु या फटक्यावरती अंदाज हुकलाय या क्षेत्ररक्षकाचा आणि जबरदस्त मोठा हादरा मिळता मिळता वाचलाय. खऱ्या अर्थाने पहिल्या 2 चेंडूंचा विचार करूया आपण आणि या 2 चेंडूंवरती जर मात्र ताकदपणाला लावली होती, परंतु आता क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत चुका होत आहेत. बिल्कुल, जिस तरह ममदापुर ने गलतियां की थी उसका उधार शायद रखना नहीं चाहते. ये जो तमनात के खिलाड़ी, ममदापुर के कई खिलाड़ियों ने ऐसे कैचेस छोड़े थे और वो जो उधार था उसे सूद समेत वापस करने की कोशिश की जा रही है, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए. फील्डर्स की एक गलती उनके 10 बाकी खिलाड़ियों को भुगतनी पड़ सकती है. नक्कीच दुगाडे साहेब, जर विचार करायला गेला मैदानात, आम्ही नेहमी म्हणतो जर क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह असेल तर नक्कीच संघ मात्र चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळतो, परंतु तो जर ऍक्टिव्ह नसेल तर संघ संपूर्ण डिऍक्टिव्ह परिस्थितीत येतो. परंतु आता मैदानात तीच परिस्थिती पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूने मात्र अक्षणे कमबॅक करण्याला सुरुवात. हा उत्तर आपण पहा, चेंडू कसा टर्न झालाय. खऱ्या अर्थाने फलंदाज मात्र बाद होतोय. बबलीच्या पारीचा इथे अंत होतोय. पहा, पहिल्या 2 चेंडूंवरती समाचार घेतला गेला होता, खरं म्हटलं जाईल, कारण मैदानात आपण विचार करूया, संकट आणि संकट पहिल्या चेंडू पासून येत आहेत, तरी मात्र त्या संकटातून काही शिकत नाही आहेत असं म्हणायला लागेल फलंदाजांना. कारण बबलीने विचार करायला पाहिजे होता, पहिल्या चेंडूवरती आपण न खेळता धावबाद होण्याची चिन्ह निर्माण झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपलीच पारी आली, तिथे सुद्धा झेल येता येता वाचले आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव आला आणि चौथ्या चेंडूवरती मात्र बबलीला परतावं लागलं. मी तर म्हणेल बबलीचा आजचा दिवस नाहीये. नक्कीच पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. SSC चिंचोली वर्सेस बीड यांच्यातील लढत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण दुसऱ्या फेरीच्या सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलसाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चिंचोली वर्सेस बीड, चला त्वरित आपण जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय अक्षय सारखा गोलंदाज आहे तमनात संघासाठी, मात्र मी म्हणेल हिऱ्याची कामगिरी करतोय, कारण याला पैलू पाडणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने कोळशाच्या खाणीतला हिरा निर्माण होतोय. सुरेख फटका, पहा फळीचा ना चेंडूचा संपर्क कसा झाला, ज्याच्यामुळे नक्की चेंडू थोडा हवेत आला कडा घेऊन आणि त्याच्यावरती मात्र एकेरी स्वरूपातली धाव. आता मात्र प्रकाश पारधी, सध्या विचार करूया, हे दोन्ही बंधू आहेत. खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल, ज्या दोन्ही बंधूंनी पारधी नाव मात्र उंचावलंय. मोहन पारधी, प्रकाश पारधी, स्ट्रायकर एंड वरती मोहन, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रकाश, गोलंदाजी मार्क वरती अक्षय. अतिशय सुंदररित्या गोलंदाजी करतोय मैदानात सध्या, तरी संघासाठी मात्र चाचपणी आहे. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न, अफलातून फटकेबाजी मोहन पारधीची होणार का? तमाम क्रीडा रसिक मात्र त्या फटकेबाजीसाठी आतुरलेले आहेत, परंतु जर विचार केला गेला तमनात संघाकडे सुद्धा ती खासियत आहे गोलंदाजीच्या क्षेत्रातले, आणि तीच गोलंदाजी या मैदानावरती आता मात्र वापरावे लागेल. कारण राकेश सारखा उर्वरणारी नेतृत्व असणारा फलंदाज तंबूच्या दिशेने जेव्हा रवाना झाला त्यावेळी या धावसंख्येचा डोंगर मात्र कुमकवत पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तेजस वैभव यांनी सुद्धा मात्र काहीशी निराशाजनक फलंदाजी साकारली आहे, परंतु असो सध्या विचार करायला गेला तर मैदानात या धावा कुटायच्या आहेत त्या मात्र 49. विजयासाठी हे लक्ष्य आहे, अतिशय चांगलं लक्ष्य आहे मी तर म्हणेल, परंतु त्या लक्ष्याच्या समीप पहिल्या षटकात तरी जाताना दिसून आले नाहीयेत ते मात्र ममदापूर संघ. कारण 5 धावा धावफलकावरती लागल्यात एका विकेटच्या पत्राअंती. 49 धावांचा पाठलाग आहे, अतिशय चांगल्या प्रकारची रणनीती. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र 44 धावसंख्येची गरज आहे. पहा कसं आहे, 4 आकडा कितपत कामी येणार सध्या तरी मैदानात तो मात्र तमनात संघाला, कारण गोलंदाजीच्या क्षेत्रातील धुरंधर नेतृत्व मात्र आता त्यांना निर्माण करावे लागणार आहेत आणि तेच नेतृत्व सध्या तमनात संघासाठी लाभदायक असेल. पाहूया काय घडतंय. एकीकडे ममदापूर संघ सध्या मोहन पारधीने प्रकाश पारधीच्या खांद्यावरती बंदूक आहे, परंतु ती बंदुकीतल्या गोळ्या या मैदानावरती चालल्या जाणार का हे तमाम प्रेक्षकांना पाहायचं आहे. पंच विलंब नकोय वारंवार. हा सुंदर गोलंदाजी, परंतु यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू बाहेर, सीमारेखा पार. 4 धावांसाठी या खणखणीत चौकार. जर विचार करायला गेला आपण ज्या मॅचची मात्र खऱ्या अर्थाने IPL चा थरार चालू आहे आणि तिथे मात्र बरेच प्रेक्षक त्याच्यासाठी सुद्धा गुंतले गेलेत. एकीकडे हे मॅच पाहतायत आणि एकीकडे लाईव्ह ती सुद्धा मॅच पाहतायत. तिथे मात्र मुंबई इंडियन्स सध्या विजयी पथावरती जाते. नक्कीच बऱ्याच हृदयाचे ठोके मात्र वाढले होते या मॅच साठी. आता सध्या या मॅच कडे आपण बोलूया. तमनात वर्सेस ममदापूर यांच्यातील लढत आहे.
इथे मात्र चौकार आल्याने सुखद वातावरण ममदापूरच्या गोटात येत आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 धावा, 4 षटकात 44 धावा पाहिजे होत्या, परंतु पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. सुरेख फटका, व्हॉट अ शॉट सिलेक्शन मोहन पारदीचा. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलेला चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या 6 धावांनी मात्र नक्कीच आता 2 मोठे फटके आपण पाहिले. पहिल्या षटकाचा जर आपण विचार करायला गेला 6 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 5 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु आता गोलंदाज गौरवला विचार करावा लागेल, कारण ज्या गौरवने गतवर्षी मार्केट यार्डच्या मैदानावरती एक उत्तमरित्या गोलंदाजी केली होती तमनाथ संघासाठी, तो गौरव आता 2 चेंडूंमध्ये सपकून मार खातोय. पहिला चौकार, त्याच्यानंतर आलेला षटकार. मोहन पारधी ब्रँडेड फटके खेचण्यात मग्न होतोय. सुंदर फटका पुनश्च आपण पाहतोय. चेंडू जाणार सीमारेखा पार. पुनश्च तोच चेंडू, तीच दिशा आणि तोच फलंदाज सध्या मैदानात पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या दुसऱ्या षटकाराने आपण पाहूया धावसंख्या जाऊन पोहोचलाय 21 अंकावरती. परंतु या स्पर्धेतली पहिली षटकार ट्रेक मोहन पारधीच्या नावावरती कोरली जाणार का, जिच्यासाठी मात्र तमाम क्रीडा रसिक आसुसलेले आहेत. काल आपण पाहिलं होतं पहिला अर्धशतक दशरथ देशमुखच्या नावावरती झलकावलं, त्याच्यानंतर पहिली विकेट हॅट्रिक कौशल गोराव फॉर्म कडाव आणि त्याच्यानंतर पहिली मेडन षटक या आजच्या रात्रीत आपण पाहिलं, कालच्या रात्रीत झाले. आणि दुसरं मेडन षटक आपण पाहिलं, पहिली मेडन षटक ते निमेशने फेकलं होतं सोमजाई गुंडगे. आजची मेडन षटक आपण पाहिलं होतं ते म्हणजे भावेश याच्याकडून. अतिशय उत्तम मुख्य संघाचा बॅक टू बॅक 2 षटकार, 3 फटके आपण जिवारी लागतायत गौरवच्या. परंतु गौरवला विचार करावा लागेल की या फटक्याने मात्र तमनाथ संघ थोडा बॅकफुटवरती जातोय. हा सेल्फ डिफेन्सचा खेळ सध्या मोहन पारधीच्या माध्यमातून त्याने जाणलं की तिसरा षटकार घेण्याचा प्रयत्न करायलाच नाही पाहिजे, कारण विकेट टिकवणं महत्वाचं आहे. आणि 1 धाव येते, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 22. दरम्यान पुढील होणारा सामना बीड वर्सेस चिंचवले. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचंय. राईट आर्म डाऊन द विकेटचा मारा. सुंदर फटका, इतकी उंची की सहजरित्या पक्षी जाळ्यात अडकणं गरजेचं आहे. आहा, जसं म्हटलं ना प्रथम सत्रामध्ये ममदापूर संघाचं जालं फाटकं निघालं, तसंच झालं मी तर म्हणेल आता तमनाथ संघाचं फाटका निघतंय. कारण ऐन मोक्याच्या वेळी जर फलंदाज फटकेबाजी करतोय तर त्या फलंदाजांच्या विकेट महत्वाच्या टिकवणं आणि त्या टिपणं गरजेचं आहे. इथं टिकवल्या जात आहेत आणि त्या ममदापूर संघासाठी लाभदायक होत आहेत. क्या बात आहे, खरोखरच आमचे कुणाल जर विचार करायला गेला आमचे प्रवीण दुगाडे सर उपस्थित आहे. थोडी माहिती पुरवली जाते. मुंबई इंडियन्स ज्यांनी आता विजयी पथावरती नेलाय, पांड्या ब्रदर्स ज्यांना म्हटलं जातं, हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांनी मात्र मुंबई इंडियन्सला विजयी पथावरती नेलं. तर इकडे सांगून देत आहेत आमचे दुगाडे सर की इथे दोन्ही बंधू प्रकाश पारधी ना मोहन पारधी चांगली फटकेबाजी करतायत मैदानात. परंतु अजून दुगाडे सर विचार करायला गेला तर तमनाथ संघाच्या हातात बरीचशी मॅच आहे. त्या मॅचला हुलकावणी ते देऊ शकतात, विजयी पथावरती राखू शकतात. कारण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये काय काला पलट होईल ते सांगू शकत नाहीये, कारण क्रिकेटची मॅच आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या अंते. 26 या अंकावरती विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे. अर्ध लक्ष अद्यापर्यंत काबीज केलंय ते मात्र ममदापूर संघाने 2 षटकांमध्ये. परंतु येणाऱ्या 18 चेंडू आहेत आणि आता मात्र 23 धावसंख्येची गरज आहे. अतिशय चांगली मॅच आपण पाहतोय मित्रांनो, तमनाथ वर्सेस ममदापूर यांच्यातील लढत. चला बीड वर्सेस चिंचोली आपणास वारंवार कॉल दिला जातोय. आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाकडे त्वरित रवाना व्हायचं आहे. चला सनी भगत आणि DK ज्ञानेश्वर कदम त्वरित आपण नाणेफेक करण्यासाठी. नितीन चला त्वरित आपण नाणेफेक करण्यासाठी. बीड वर्सेस चिंचोली संघाचा कर्णधार उपस्थित होतोय जयवंत. चला आपण सुद्धा दोन षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती विचार करायला गेलं तर असं वाटलं होतं की तमनाथ संघ मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आवी झालाय. म्हणजे येणाऱ्या फलंदाजांना मात्र तमनाथ संघ हे रणांगण मात्र कुमकुवत करताना दिसणार फलंदाजीच्या स्वरूपातलं. परंतु नंतर मात्र मोहन पारधीने प्रकाश पारधीने फलंदाजीला जी सुरुवात केली आहे ती द्वितीय षटकात गौरवच्या 21 धावा आल्यात.
ही समीकरण आहे क्रिकेटचं. पहिल्या षटकात अवघ्या 5 आल्या होत्या, परंतु इथे 21 आल्या. दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय देवीदास बागडे. आहा, आता मात्र इथे झटका बसतोय. फलंदाज बाद होतोय अक्षयच्या गोलंदाजीवरती. मोहन पारधी ज्याच्या पलेमधून 2 षटकार 1 चौकार आले होते. दरम्यान सन्माननीय देवदासजी बागडे साहेब येथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. द्वितीय फेरीतील सामने हे 4 षटकांचे असतील. कालचा नियम आपण माहिती आहे, त्यानुसारच आपण चालणार आहोत. देवदासजी बागडे साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. बीड वर्सेस चिंचोली यांच्यातील लढत. दरम्यान मोहन पारधीच्या पारीचा अंत. मी म्हटलं होता पहिल्या षटकात जे कार्य अक्षयने केलं आहे ते कार्य द्वितीय षटकात गौरवला करता आलं नाहीये. चिंचोली संघ येथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजीची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं निर्णय हा महत्वाचा असतो आणि तो निर्णय मैदानाची चाचपणी करून घेतला तर मात्र बरंच काही शिकता येतं. कारण फलंदाजीच्या स्वरूपातलं मैदान आहे की गोलंदाजीच्या स्वरूपातलं मैदान आहे याची चाचपणी होणं खूप गरजेचं आहे. कारण कालच्या मॅचेस झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती अनुभव रंगवणं गरजेचं आहे आणि तीच गरज सध्या पूर्णत्वाला नेली जाते. सध्या अक्षयला मानावं लागेल. गौरव जिथे कामी येत ना तिथे मात्र अक्षय विकेटचं पतन करतोय. वेल प्ले. पुढचा चेंडू अक्षय तयार. हा सुंदररित्या गोलंदाजी आहे अक्षय भोईर. एक जबरदस्त नावाजलेला गोलंदाज आहे. सध्या तरी पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर निर्धाव. जर अक्षय भोईरने आजच्या दिवसात ज्या मुक्पे संघाच्या भावेशने मात्र जी गोलंदाजी केली आहे ती जर या मैदानात अक्षय भोईरने केली तर मात्र ममदापूर संघाला सुद्धा या सामन्यातून घरी परतावं लागेल. क्या बात आहे, जबरदस्त. मात्र थोडं आपल्या रनिंग स्टान्स मध्ये चुकी करताना दिसून येतोय, परंतु चेंडू फेकण्यात मात्र त्याने स्वारस्य दाखवलं नाहीये आणि इथे मात्र चेंडू फेकण्यात तयार पुनश्च अक्षय भोईर. तिसरा चेंडू षटकातील. थोडस मात्र आपल्या रनअप मध्ये वारंवार चुकी करतोय कारण दडपण आहे, प्रेशर आहे. खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं तर पहिले 2 चेंडू उत्तमरित्या फेकलेत अक्षय भोईरने. जाणतोय की समोर फलंदाज जो आलाय तो मात्र नासिर आहे आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रकाश फारदी आहे. म्हणजे विजयी पद राखायचा आहे, परंतु तो कशा प्रकारे यांना रोखणं गरजेचं आहे. सुंदर फटका सध्या तरी आपण पाहतोय. नासिर या फलंदाजाचा एकेरी स्वरूपातली धाव येते. एका धावेच्या मदतीने 3 चेंडूंचा खेळ समाप्ती पथावरती आलाय. तिसऱ्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचल्या. जिला ब्रेक लागला होता मागच्या 3 चेंडूंपासून तो 27 अंकावरती जाते. कारण 2 षटकांमध्ये 26 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु पुढच्या 2 चेंडूंचा विचार करायला गेला अक्षय भोईरच्या तर तिथे मात्र एकही धाव न येता विकेट आले. तिसऱ्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव म्हणजे 27 धावा. तिसऱ्या षटकाचा श्री गणेश धावसंख्येचा ममदापूर संघ. सहजरित्या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न प्रकाश पारधीचा होता, परंतु फली अगोदरच हवेत भिरकावले आणि चेंडूला मात्र सरळरित्या यष्टी रक्षकाकडे जाताना आपण पाहिलंय. दरम्यान हा निर्धाव चेंडू येत आहे आणि या निर्धाव चेंडूने मात्र अक्षय मैदानात हवी होतोय, परंतु या 2 चेंडूवरती मी तर म्हणतोय अक्षयच्या गोलंदाजीचा खरा खुरा कस आहे. कारण आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी अक्षय सध्या मैदानात लढाई देतोय आणि ती लढाई सुद्धा योग्य आहे. सुरेख फटका. मी म्हटलं होता चुकीची फलंदाजी साकारतोय सध्या मैदानात तो म्हणजे प्रकाश पारधी. कारण ज्या पद्धतीत अगोदरच्या चेंडूवरती जी फली साकारली तीच फली पुनश्च साकारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता पारधी बंधू मात्र पवेलियन मध्ये रवाना झालेत. या 2 विकेटचं पतन मात्र महागात ठरत आहे. कारण पहिली बबलीची गेली, त्याच्यानंतर मोहन पारधी आणि आता मात्र प्रकाश पारधी. 3 विकेटच्या नुकसानानंतर धावसंख्या अद्यापर्यंत जाऊन पोहोचले ती मात्र 27 अंकावरती आणि आमचे स्कोरर ऋषिकेश मात्र स्कोररच्या बाबतीत एक चांगली कामगिरी करताना दिसून येत आहेत. असे स्कोरर असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी समालोचकांचे शब्द मात्र कमी पडतात त्यावेळी स्कोररचा महत्वाचा हातखंडा असतो आणि तशीच माहिती ते आमच्या समवेत पोहोचवत आहेत की अक्षय भोईरने अद्यापपर्यंत 3ही विकेटचं पतन घडवलंय.
जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय अक्षय भोईरच्या गोलंदाजीचा शेवटचा चेंडूचा थरार बाकी आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नासिर, आणि ज्याची आपण हिंदी कॉमेंटेटर म्हणून वाट पाहत होतो तो अगोदर गोलंदाजी करताना दिसलाय, परंतु तोच कबीर अत्तारी आता नॉन स्ट्रायकर एंडवरती चौथ्या विकेटवरती आलाय. हा सुंदर गोलंदाजी, कौतुक करेल मी अक्षय तुमच्या या गोलंदाजीचं, कारण या गोलंदाजीने ज्या दुसऱ्या षटकात तमनाथ संघाला या मॅच मधून परतावा लागणार होतो त्याच तमनाथ संघाला तुम्ही या मैदानात पुनश्च घेऊन आलात, कारण ही गोलंदाजीची जादू आहे, आपली कला ही जादू. धावसंख्या तिथे स्थिरावली आहे ती 27 अंकावरती, कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार करायला गेला तर 5 आल्या, द्वितीय षटकात आल्या होत्या 21 धावा, म्हणजे 2 षटकांचा विचार करायला गेला 26 धावा धावफलकावरती आल्या. आणि आता अक्षय भोईरनी आपल्या गोलंदाजीत 2 विकेटचं नुकसान करत एकच धाव दिली आहे. मी म्हटलं होतं भावेच्या गोलंदाजीवरती जर पाऊल ठेवलं तर मात्र तमनाथ संघाचं अस्तित्व या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल, आणि तेच कार्य तेच शब्द सध्या मैदानात ऐकले अक्षय भोईरने, आणि एक उत्तमरित्या गोलंदाजी मैदानात करताना दिसून आला आहे. परंतु आता पाहूया उर्वरित 2 गोलंदाजी ते कोणत्या प्रकारे मैदानात कामगिरी करतायत, कारण कबीर अत्तारी मध्ये सुद्धा ती ताकद आहे, ती ताकद या मैदानात फलंदाजी स्वरूपात वापरली जाणार, आणि त्याच्या समवेत नासिर याच्याकडे सुद्धा ती ताकद पाहायला मिळते. परंतु या 2 फलंदाजांना आता रोखणं गरजेचं आहे, कारण सध्या विकेटचं महत्व येण्यापेक्षा मी तर म्हणेल डॉट चेंडू येणं गरजेचं आहे, ते फायदेशीर ठरणार आहे तमनाथ संघाला. कारण आता आपण पाहतोय 2 षटकात जर अर्ध लक्षाच्या पुढे धावसंख्या काबीज होते, तिथे मात्र अक्षयने मात्र 18 चेंडूंचा खेळ दाखवत 27 धावांवरती आणलाय. परंतु आता मात्र या 12 चेंडूंचा खेळ अद्याप तमनाथ संघासाठी गुलदस्त्यात आहे. पाहूया चौथा गोलंदाज कोण येतोय, आणि गोलंदाजी मार्कवरती उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. नाव किती सुंदर आहे पहा, उद्देश. परंतु चांगला उद्देश जर मैदानात ठेवला तर चांगली गोलंदाजी करता येईल, ती मात्र गोलंदाज उद्देशला. पाहूया अक्षय भोईरच्या पावलावरती पाऊल आता सध्या उद्देशला ठेवावं लागणार, शंकाच नाहीये, आणि ते जर ठेवलं तर मात्र धडपण आणि दडपणच पाहायला मिळेल ममदापूरवरती. असो, क्रिकेट जरतरची भाषा करता येत नाहीये, कारण अनिश्चितता क्रिकेटमध्ये भरलेली आहे, आणि तीच अनिश्चितता सध्या मैदानात मोडून काढणार का ते गोलंदाज पाहूया. पहिला चेंडू उद्देशा गोलंदाजाचा. सुंदररित्या गोलंदाजी आपण पाहतोय. घुटना टेकर तमाशा देख असं म्हणायला लागेल कबीर अत्तारींच्या बाबतीत, परंतु घुटना टेकवला आणि स्वतःचा तमाशा करून घेतलाय. चेंडू जातोय मात्र निर्धाव. वाऱ्याची संत झुलूक मित्रांनो आपण पाहतोय. एवढे उन्हाचे रणाल्याचे दिवस असून सुद्धा या नाईट मॅचलाही परवडी पाहायला मिळते. हा सुंदर फटका आता कबीर अत्तारीचा, पुनश्च त्याच पद्धतीत चेंडू केला गेलाय. परंतु आता ओळखावं लागेल गोलंदाज उद्देशला की ज्याप्रमाणे कबीर अत्तारीने पहिल्या चेंडूवरती घुटनाटेक तमाशा देख केला होता तिथेच पद्धतीने चेंडू तुम्ही फेकलाय, म्हणजे कबीर अत्तारी तोच शॉट खेळणार यात शंका नव्हते, आणि तोच फटका कबीर अत्तारीने मैदानात लगावलाय. आणि या 4 धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचला ती 31 अंकावरती. एकूण 50 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. अद्याप 31 धावा धावपळकावरती लागल्या आहेत. अजूनही 10 चेंडूंचा थरार बाकी आहे आणि विजयासाठी 18 धावा संख्येची गरज आहे. लाजवाब कामगिरी मित्र म्हणेल अक्षय भोईरची मैदानात घडली आहे. सुंदर फटका कबीर अत्तारीचा. पॉइंट कडे ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एकच धाव येते. एका धावेच्या माध्यमातून धावफलक 32 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नक्की थोडंसं लक्षाच्या समीप जाण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ज्या 2 षटकात जे आव्हान सोपं केलं होतं ते आव्हान अक्षय भोईरने कठीण करून ठेवला. त्याच्यानंतर मात्र आता गोलंदाज उद्देश मित्र म्हणेल चौकार खाल्ल्याच्या नंतर सुद्धा कमबॅक करतोय. हीच रणनीती असते आणि ती रणनीती व्यूहरचना व्यवस्थितरित्या जर मैदानात तुम्ही आखली तर यशस्वीता सहजरित्या गाठू शकतात. परंतु आता उद्देशला पुढच्या 3 चेंडूंवरती आपल्या परीक्षेची कसोटी द्यायची आहे, तर त्या कसोटीत खरं उतरावं लागेल. सुरेख फटका. कबीर अत्तारींना असे चेंडू देऊन चालणार नाहीये, कारण नासिरला असे चेंडू देऊन चालणार नाहीये, कारण नासिरच्या फलीमधून आलेला षटकार आहे. चौकार केल्याच्या नंतर मात्र एकेरी धाव कबीर अत्तारींची आली. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाला. नासिर स्ट्राईक वरती आपण पाहिलंय. कारण विचार करूया, आपण मगाशी दुगाडे साहेबांनी सांगितलं का एक समान जर्सी जशा पाहायला मिळतात त्याने थोडासा बदल होता, परंतु सध्या आपण कॅपकडे कॉन्सन्ट्रेट करूया. दोघांच्या कॅप मात्र अलग आहेत, त्याच्यामुळे जर पाहिला तर मात्र नाव नक्कीच लक्षात येईल. सध्या नासिरच्या फलीमधून आलेला षटकार
ममदापूर संघाला सुखदायक ठरतोय धावसंख्या 38 अंकावरती. हा हा आता मात्र नाशिरच्या पारीचा अंत सध्या सांगून दिलाय की तू षटकार खेचू शकतो तर तुझी विकेट मी मिळवू शकतो आणि तेच समीकरण सध्या उद्दिष्ट गोलंदाजाने मैदानात ठेवलंय आणि इथे मात्र विकेटचं पतन. अजूनही शेवटचा चेंडूचा तरार बाकी आहे तो मात्र गोलंदाज उद्देशचा, कारण एका 5 चेंडूंमध्ये उद्देशने 11 धावा खर्च केला तर एका विकेटचं पतन घडवलंय. परंतु पाहूया अजूनही धावसंख्या जाऊन पोहोचलाय 38 या अंकावरती. 49 धावसंख्येचं लक्ष आहे. काय घडतंय मैदानात? नासिरच्या पारीचा इथे अंत झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज अवतरतोय तो म्हणजे दीपक. सुंदर फटका जबरदस्त पाहतोय परंतु फटक्यावरती झटका येण्याचे चिन्ह निर्माण झाले. दुगाडे साहेब जर या मॅच मध्ये आपण पाहायला गेला तर असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु वातावरणाचा जर आपण आढावा घेतला काल जे घडलंय मैदानात तेच आता मात्र या मैदानात घडायला सुरुवात झाली आहे आणि तेच मैदान आता गाजवलं जात आहे. कारण फलंदाजांसाठी आता मात्र चेंडूतली नमी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा फटका मात्र या फलंदाजांना भोगावा लागणार यात शंका नाही आहे. आता मात्र येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र जसं म्हणाला तुम्ही की 11 आकडा नेल्सन आकडा आहे, परंतु या नेल्सन आकड्याला गाठावं लागेल 6 चेंडूंपर्यंत ते ममदापूर संघाला. परंतु आता सध्या तरी तमनाथ संघाच्या गोटात एक चलबिचल निर्माण झाली आहे की जे अक्षय भोईरने मैदानाची जादुई करामत केली आहे ती जादुई करामत करण्यासाठी आता 5वा गोलंदाज कोण असेल, ज्याला 5वं षटक ज्याच्या हातात दिलं जाणार, ज्याच्याकडे हुकुमी एक्का म्हणून पाहायला मिळणार. नक्कीच नक्कीच मी तर म्हणेल दुगाडे साहेब तुम्ही जसं म्हणताय तमनाथ संघाचं नशीब खरंय हे म्हणावं लागेल, कारण मी तर म्हणेल अक्षय भोईरने नशिबाला कर्तृत्वाची जोड दिली. क्या बात आहे, खरंय चांदई संघाचं नशीब जर म्हणायला गेलं तर शांताराम कोलंबेच्या हातात असतं, तसंच नशीब आता अक्षय भोईरच्या हातात आलं ते म्हणजे गोलंदाजीच्या स्वरूपातल्या. आणि त्याच अक्षय भोईरने या मैदानावरती राज्य करायला सुरुवात केली मी म्हणेल, कारण गौरवची गोलंदाजी निराशाजनक झाली परंतु वेट अँड वॉचचं समीकरण सध्या मैदानात अक्षय भोईरच्या भात्यात आपण पाहायला मिळालं. कारण गोलंदाजीचं जर म्हणायला गेला तर तुमच्याकडे 6 अस्त्र असतात आणि या 6 अस्त्रांमध्ये वेगळे पण जपायचं असतंय, व्हेरिएशन आणायचं असतंय आणि तेच व्हेरिएशन सध्या मैदानात अक्षय भोईरकडे पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. नक्कीच येणारे 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र गोलंदाज तयार होतोय तो मात्र राकेश, स्वतः कर्णधाराची भूमिका, फलंदाजी थोडस नाराजीचा सूर त्याच्याकडून पाहायला मिळाला आहे, परंतु आता मैदानात काय करतोय ते पाहूया. सुंदर फटका केला जातोय परंतु डिसाल क्षेत्ररक्षण चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा येतात. या 2 धावा रोखायच्या होत्या खऱ्या अर्थाने. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप 40 या अंकावरती. येणारे 5 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. सुंदर फटका पुनश्च तो क्षेत्ररक्षक 30 डिसाल कामगिरी अगोदर वाचला असं म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल केलेला चेंडू 4 धावांसाठी रवाना झालाय. मी म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा वाचवायच्या आहेत, त्या वाचवल्या नाहीयेत, परंतु ती चुकी निस्तरता आता ही चुकी सुद्धा मैदानात आपल्याला पाहायला मिळते. राजेश भोईर बरोबर मैदानात चुकी करताय, कारण ऐन मुक्याच्या वेळी हा चौकार अडवायचा होता. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप 44. येणारे 4 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 5 धावा, चौकाराने मात्र समीकरण बिघडलंय.
हा हा निर्धाव जातोय चेंडू पुन्हा सामन्यात ट्विस्ट निर्माण होत आहे. पहा कशी मॅच मित्रांनो, कधी तमना संघाच्या बाजूने झुकते तर कधी ममदापूर संघाच्या बाजूने झुकते. शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्ही सांगू शकत नाही या मॅच मध्ये कोण विजयी होणार. सुंदर फटका कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव घेतली जाते. हा चुकीची फेकी आता मैदानात केली गेली आहे, परंतु कलेक्शन मात्र चुकला गोलंदाजाचं म्हणायला हरकत नाही आहे. आणि या 2 धावा पूर्णत्वाला जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक अद्याप जाऊन पोहोचलाय 46 या अंकावरती. येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची सुरुवात आपण पाहतोय. कसं आहे मित्रांनो, मॅच मध्ये आयाराम आणि गयाराम यांना सुरुवात झाली आहे. कोण गयाराम होणार आणि कोण आयाराम होणार ते पाहूया. या स्पर्धेची वैशिष्ट्य किती पहा कशी आहेत, कारण ज्या पद्धतीत ही स्पर्धा भरवली गेली आहे लाजवाब असं आयोजन. 2 चेंडू विजयासाठी मात्र 3 धाव संख्येची गरज. प्रत्येकाच्या हृदयाची धडकन वाढवणारी मॅच मित्रांनो. जाऊया मैदानाकडे. आहा काय घडलं मैदानात. आता मात्र ओहो हा विजयी चौकार होताना दिसत नाहीये, कारण क्षेत्ररक्षक जरी बाहेर गेला तरी चेंडू मात्र मैदानात होता. तीन धावा आहेत का पंच? एकच आहे का? एकच आहे. नक्कीच मॅच मध्ये मात्र पुन्हा ट्विस्ट निर्माण होत आहे, कारण ऋषिकेश 3 धावा नाही तर 2च धावल्या होत्या. पाहूया काय घडतंय, कारण 1च धावली होती हे समीकरण आहे. आता मात्र एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 47. शेवटचा चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज आहे. काय मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाल्या मित्रांनो. जोरदार टाळ्यांनी या दोन्ही संघाचं कौतुक करा, स्वागत करा, कारण ही मॅच अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. हा खरोखर आहे प्रवीण दुगाडे साहेब. मी तर म्हणेल सध्या तरी या मॅच मध्ये जर आपण विचार करायला गेला, चेंडू सीमारेषेजवळ कार्पेट पद्धतीने उडाल्याच्या नंतर जात होता टप्पा काढल्याच्या नंतर, परंतु या मॅच मध्ये मी तर म्हणेल ज्याच्या फलीमधून हा फटका आला होता तो कबीर अत्तारी मैदानात इतकी मोठी चुकी करेल मला वाटलं नव्हतं, कारण कमीत कमी 2 धावा तरी या चेंडूवरती आल्या असत्या. थांबला मैदानात कबीर अत्तारी, चौकार जाण्याची वाट पाहत राहिला. ते म्हटलं जाताना थांबला तिथे संपला, परंतु पाहूया एक चेंडू आणि अजूनही क्या बात आहे, लाजवाब. कौतुक करेल मी या क्षेत्ररक्षकाचं. ज्यावेळी रिप्ले पाहायला जातोय तर खरोखर जोरदार टाळ्याने या क्षेत्ररक्षकाचं स्वागत करा. धडपडलाय, पडलाय, परंतु संघासाठी मात्र शेवटच्या चेंडूवरती आलाय. हे काय समीकरण झालं प्रवीण दुगाडेजी. म्हटलं होतं थांबला तिथे संपला. कबीर अत्तारीने चौकार जाण्याची वाट पाहिले. जर त्या चेंडूवरती जर 2 धावा आल्या असत्या तर या चेंडूला मात्र 1 धाव कंप्लीट पूर्णत्वाला नेली असती कबीर अत्तारीने, परंतु घडलं वेगळाच मैदानात. आणि गोड गोड कौतुक करेल ते मात्र तमनाथ संघाचा, ज्यांनी मात्र या मैदानात बाजी मारली आहे. लाजवाब. परंतु खऱ्या अर्थाने या सामन्याचा हिरो कोण असेल तमाम क्रीडा रसिक सुद्धा जाणतायत. लाजवाब.